राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील संजय राऊत यांच्या भेटीला आले होते। मुखपत्र सामनात त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली। आपण थेट बोलणार आहोत। पाटील साहेब, तुम्ही संजय राऊत यांची भेट घेतलीत, नेमकं भेटीचं कारण काय? नाही, भेटीचं कारण ह्या पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये आहे आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणाने योग्य ते निर्णय घ्यावेत असा मतप्रवाह होता, म्हणून त्यांची मी भेट घेतली। दोन पोटनिवडणुका आहेत ज्यात सुनेत्रा पवार यांनी काल उद्धव ठाकरेंना फोन केला होता आणि पाठिंब्याची मागणी केली। त्यानंतर असं कळतं आहे, सूत्रांची जी माहिती आहे की उद्धव ठाकरे हे पाठिंबा देणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सुनेत्रा पवार यांना पोटनिवडणुकीत पाठिंबा असेल असं म्हटलं जातं आहे। तर त्या बाबतीत काही संजय राऊतांकडून तुम्हाला स्पष्टता मिळाली? नाही, आता तिन्ही पक्षांचा एकत्रित निर्णय काय होईल या बाबतीत आज मी काही सांगू शकत नाही। संजय राऊत साहेबांना आमची भूमिका या दोन्ही मतदारसंघाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याविषयी मी काही माहिती दिली आहे। आता उद्या सकाळपर्यंत काही ना काही निर्णय होईल। नाही, पण राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं असं म्हणणं आहे की NCP शरद पवार गट ही जागा लढवणार नसेल तर मग आम्ही ही जागा लढवायला तयार आहोत। गेल्या वेळेस प्राजक्त तनपुरे यांनी ही विधानसभा निवडणूक लढली होती। नाही, मला माहीत नाही प्राजक्त तनपुरेंचा काय निर्णय आहे, पण पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतोय जास्त महत्त्वाचं। प्राजक्त तनपुरेंची इच्छा लढण्याची आहे असंही मी ऐकलेलं आहे, पण त्या बाबतीत निश्चित मला माहिती नाही। पण तिन्ही पक्ष मिळून एकत्रित महाविकास आघाडी निर्णय होणं योग्य आहे। साधारण कधीपर्यंत या सगळ्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारी किंवा पाठिंबा किंवा काय भूमिका घ्यायची या बाबतीत नेमका कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे? उद्या संध्याकाळपर्यंत तो निर्णय व्हावाच लागेल। माझ्या माहितीनं परवा शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा। AB फॉर्म दोन्हीकडं जर लढवायचेच ठरले तर पोचले पाहिजेत, त्यामुळे योग्य वेळेत निर्णय व्हावा अशी अपेक्षा आमच्या इतर दोन पक्षांची आघाडीतल्या आहे। TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार। हे होते जयंत पाटील यांनी संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे आणि पोटनिवडणुकीत नेमकी त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे या संदर्भातली ही चर्चा आहे आणि लवकरच या बाबतीतला निर्णय अपेक्षित आहे। पण जे म्हटलं जातं आहे की राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत जर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार नसेल तर त्या जागेसाठी किंवा त्या पोटनिवडणुकीत लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही आहे। पण आता जयंत पाटील यांनी म्हटलं की जी भूमिका आहे ती एकत्रितपणे घेतली जाईल आणि लवकरच ही भूमिका जाहीर केली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।